पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. डीआरडीओने लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलची चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 2, 26वी वरिष्ठ आशियाई तलवारबाजी स्पर्धा 2026 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 3, द्वेषपूर्ण भाषण रोखण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 जूनला. प्रश्न 4 पाहूया. पिच ब्लॅक 2026 हा लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशामध्ये. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व नोट डाऊन सुद्धा करत चला. प्रश्न 5, कोणत्या राज्य सरकारने सहकारी पीक कर्जमाफीची मर्यादा 75,000 रुपयापर्यंत वाढवली? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 6 पाहूया. आशियातील AI स्टार्टअप क्लस्टर्समध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे बीजिंगने. प्रश्न 7, संरक्षण मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि इतर कोणत्या राज्यासाठी नवीन NCC राज्य संचालनालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याने. झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन व राज्यपाल आहेत संतोष गंगवार. प्रश्न 8 पाहूया. कर्करोग उपचार आणि बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने 300 कोटी रुपयांच्या सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 9, युरोप आणि कोणत्या देशातील भौतिक शास्त्रज्ञांनी थोरियम 229 केंद्रकांचा वापर करून जगातील पहिली कार्यान्वित अणुघड्याळे तयार केली आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशातील. प्रश्न 10 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने पॅरिस कराराअंतर्गत संयुक्त पतपुरवठा यंत्रणेसाठी नियम स्वीकारले आहेत? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि जपान देशाने. प्रश्न 11, कोणत्या राज्यात हेमाटालिवा मावालिंगोट या नावाची लिंक स्पायडरची नवीन प्रजाती शोधली आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 12, ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅनबेरा. प्रश्न 13 पाहूया. भारताने या देशाला 5 टन अत्यावश्यक औषधे पाठवली आहेत? तर त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तान या देशाला. प्रश्न 14, आसामने कोणत्या पारंपरिक उत्पादनांना GI टॅग मिळवून सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली? तर त्याचं उत्तर आहे आसाम बांबू हस्तकलेला. प्रश्न 15, समुदाय केंद्रित सांस्कृतिक महोत्सव निमापारा पाठा उत्सव 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 16 पाहूया. जागतिक मगर दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 17 जूनला. प्रश्न 17, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन तर्फे आयोजित AIFF 17 वर्षाखालील महिला युवा लीगची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. छत्तीसगड राज्याची राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई व राज्यपाल आहेत रमन डेका. प्रश्न 18 पाहूया. आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर आहे हेमंत बिस्वा शर्मा हे. प्रश्न 19, राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजेच NIA चे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुंदरराज P यांची. प्रश्न 20, संपूर्ण भारतात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने योग पार्क पोर्टल सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आयुष मंत्रालयाने. प्रश्न 21 तुमच्यासाठी, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन पाहूया. फिट इंडिया सायक्लोथॉनचे आयोजन कुठे केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 2, देशातील कोणते मंदिर ट्रेडमार्क मिळवणारे पहिले मंदिर ठरले आहे? तर ते आहे जगन्नाथ मंदिर. प्रश्न 3,
कोणत्या राज्यातील स्थारिंदा या पारंपरिक वाद्याला जीआय टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यातील. प्रश्न 4 पाहूया. नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे ओम बिर्ला यांनी. प्रश्न 5. 2026 मधील 100 वर सर्वात प्रभावशाली खेळाडूंच्या टाइम मासिकाच्या यादीत समाविष्ट असलेले एकमेव भारतीय खेळाडू कोण? तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंदाना आहे. प्रश्न 6. बिहार राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सम्राट चौधरी हे. प्रश्न 7 पाहूया. भारताने कोणत्या वर्षापर्यंत 155 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे 2035 पर्यंत. प्रश्न 8. भारतासोबतच्या पॅरिस कराराअंतर्गत संयुक्त कर्ज पुरवठा यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठीचे नियम कोणत्या देशाने स्वीकारले आहेत? तर त्याचं उत्तर आहे जपान देशाने. प्रश्न 9. FICCI चे नवे महासचिव कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अनंत स्वरूप हे. प्रश्न 10 पाहूया. टाटा आणि एअरबसने मेड इन इंडिया पहिल्या C295 विमानाची पहिली चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 11. भारताने सुरू केलेले मिशन सुदर्शन चक्र कशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे मिसाईल डिफेन्स कॅपेबिलिटी. प्रश्न 12 पाहूया. चर्चेत असलेला ATL ब्रिज करार भारत कोणत्या देशादरम्यान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न 13. वाळवंटीकरण आणि दुष्काळ रोखण्याचा जागतिक दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 जूनला. प्रश्न 14 पाहूया. बिहारच्या कोणत्या पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक म्हणजे GI टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे बावन बुट्टी साडी आणि फॅब्रिक नालंदा येथील, पाथरकट्टी स्टोन क्राफ्ट गया येथील व पीडिया पेंटिंग भोजपूर येथील. प्रश्न 15. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे स्लोवाकिया देशाने. प्रश्न 16. त्रिपुरा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे इंद्रसेना रेड्डी हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या कृषी जैवविविधता तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर PL गौतम यांची. प्रश्न 18. भारताने कोणत्या देशाला 5.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीची लष्करी सामग्री विनामूल्य पुरवली आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकेला. प्रश्न 19 पाहूया. विकसित भारत युवा संसद 2026 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने. प्रश्न 20. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाखाली बांधला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प अंतर्गत. प्रश्न 21. DRDOने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.